यांचा संघर्ष ऐकून माझ्या तर डोळ्यात पाणी आलेलं आहे। हे किती दिवस झाले तुम्हाला? मला 3 दिवस झाले। 3 दिवस झाले। मग तुम्ही हे बनवताय आणि हे काय? डाळ वडा। हे डाळ वडा आहे बघा गाईस। उठून हो। किती वाजता उठता? मी सकाळी 4:30 ला उठते। 4:30 ला उठता? बाप। हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत ना? मी आता सध्या कमानीमध्ये आहे, फिनिक्स मॉलच्या बाजूला। तर आज गाईज मी इथे आले आहे एका ताईकडे आणि ताईचा संघर्ष बघण्यासाठी आलेले आहे। कारण ते एखादी महिला जेव्हा घर संसारासाठी जेव्हा काम करते आणि त्याच्यातून काम करून मिळवते, ताईंकडे यांचा संघर्ष ऐकून माझ्या तर डोळ्यात पाणी आलेलं आहे। आणि या ताईंकडे आलेले आहे, यांचा मी परिचय घेऊन देते तुम्हाला। कारण की ह्या ताई एवढ्या मेहनती आहेत, एवढ्या आहे। जेव्हा एक स्त्री जेव्हा मेहनत करते आणि त्याच्यातून आपण म्हणतो की महिलांनी काही नाही होत, पण आज यांनी साबित करून दाखवलं की छोटा उद्योग असला तरी बाया कुठल्या कुठे जाऊ शकतात। यांना फक्त 3 दिवस झालेले आहेत आणि ते समाधानी आहेत। पहिल्या घाबरल्या ते आणि त्यांना वाटलं की काय जग म्हणाल, मी कसं करू, मी कसं नाही करू, या पद्धतीने त्यांचा घालमेल होती। पण त्यांनी मनाशी निश्चय केला आणि हा बिझनेस चालू केला। आणि यांच्याबद्दल आपण यांना त्यांच्या बिझनेसबद्दल विचारू आणि त्यांचा बिझनेस खूप छान चाललाय। प्रत्येकाला हे प्रेरणादायक आहे। तर चला आपण या ताईंना विचारूया काय आहे आणि काय नाही। ताई, तुमचं नाव काय आहे? माझं नाव साक्षी सिद्धेश शिंदे। साक्षी सिद्धेश शिंदे। अच्छा, तुम्ही कुठे राहता? मी कुर्ला कमानी, फिनिक्स मॉल। कुर्ला कमानीला राहता? अच्छा, ठीक आहे। किती दिवस झाले तुम्हाला? मला 3 दिवस झाले। 3 दिवस झाले। मग तुम्हाला याच्यामधून चांगलं भेटतं? हो। म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे मला। रिस्पॉन्स चांगला आहे ना? काय काय बनवता ताई तुम्ही? इडली, मेंदू वडा, डाळ वडा। हे इडली वडा आहे, हे बनवताय। आणि हे काय? डाळ वडा। हे डाळ वडा आहे बघा गाईस। हे तुम्ही स्वतः घरी बनवता? हो। हा। आणि हे काय? हे बघा, सांबार आहे। हे सांबार आहे, हे स्वतः। हे चटणी, हे बघा, ही चटणी आहे। तर गाईस बघा, त्यांचे डबे सगळे रिकामे झालेले आहेत। आणि तुम्ही सकाळी किती वाजता आला ताई? मी 7:30 वाजता येते। तर तुमचं झालं हे सगळं? हो। मग हे सगळी मेहनत तुम्ही घरी करता? हो। सकाळी उठून? हो। किती वाजता उठता? मी सकाळी 4:30 ला उठते। 4:30 ला उठता? बाप रे। बघा गाईस, 4:30 ला उठून हे मेहनत करतात आणि इथे येतात। तुम्ही कंटिन्युअसली इथे 3 दिवसापासून येत आहे? ब्रेक वगैरे काही घेतला नाहीये 3 दिवस? म्हणजे हे सगळं तुम्हाला जे प्रेरणा आहे कोणी दिलं, त्याच्या पाठी श्रेय कोणाचं? माझ्या पाठी माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या सासूचं श्रेय आहे। अरे वा वा। बघा, सासूबाईंनी त्यांना बिझनेस साठी अप्रोच केलं, त्यांना सांगितलं, मिस्टरांनी सांगितलं, तेव्हा जाऊन हे बिझनेस करायला लागले। तर ताई, तुम्हाला हे मदत कोणी करतं का सकाळी? सकाळी माझे इथे मिस्टर मला मदत करतात। माझा मुलगा, माझे मिस्टर मला मदत करतात। म्हणजे घरचे सगळे सपोर्टिव्ह आहेत, घरच्यांनी मदत शिवाय काही होणार नाही। त्यासाठी म्हणतात गाईस की घरात मदत असणं जरुरी आहे। त्यांचा सपोर्ट खूप चांगला आहे। ताई, हे तुम्हाला करता वेळेस काही दिक्कत येत नाही ना? नाही येत। नाही। आता हे किती वाजता घरी जाणार? आता 1-1:30 ला बंद करून जाणार। 1-1:30 ला? मग घरी आराम, म्हणजे आता घरी आराम। मग संध्याकाळी तयारी यायची परत संध्याकाळी यायचं? नाही, संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवसाची तयारी। अच्छा, दुसऱ्या दिवसाची ते संध्याकाळीच तयारी करून ठेवतात, जसं माल मटेरियल मसाला आणून घेतात। तर ताई, तुम्ही हे जेव्हा आणता तर हे कशावर आणता? बाईकवर आणता की? बाईकवर आणता। सगळं बसतं बाईकवर? नाही, सगळं नाही बसत। मग तुम्हाला डबल यावं लागतं? अच्छा, इथे काय तुम्हाला असं उभं राहण्यासाठी काय द्यावं लागतं भाडं वगैरे? कोणाला विचारलंय? नाही कोणाला। अच्छा अच्छा। म्हणजे त्यांनी इथे येऊन इथे करतात, लावतात आणि ते एक आपलं काम करतात। इथे जे कोणी येतात, खातात, पितात आणि ते त्यांची कमाई, चांगल्या प्रकारे कमाई आहे ताई? हो आहे। हा। म्हणजे तुमचं समजा आता हे दिवसभराचं तुमचं ह्याचं किती जातं ह्याच्यामध्ये माल? भले 1000 रुपये गेले तरी 1000 रुपये एक्स्ट्रा आपल्याला निघतात एका दिवसामध्ये। म्हणजे 1000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करता, त्याच्यावर 1000 रुपये मेहनत, तिच्यावर फळ भेटतं, म्हणजे 1000 रुपये तुम्हाला भेटतं। हे सगळं म्हणजे चांगला बिझनेस चाललाय म्हणायचा। मग तुम्ही अजून पुढे पुढे काय वाढवणार आहे? अजून मी वाढवायचा प्रयत्न करते। चायनीज भेळ, चायनीज पकोडे, सूप हे वाढवायचं माझा प्रयत्न चालू आहे। अच्छा अच्छा। त्यांचं चायनीज पकोडे, चायनीज असा वेगवेगळे आयटम ठेवणार आहेत। तर हे ऍड्रेस सांगा ना, म्हणजे प्रत्येकाला जे युट्यूबर आहेत त्यांना, माझ्या सबस्क्राईब फॅमिलीला इथे येता येईल। सांगा ऍड्रेस। कुर्ला कमानी, फिनिक्स मॉलच्या 4 नंबर गेटच्या बाजूला, नाज हॉटेलच्या समोर। हा, नाज हॉटेल इथे या साईडला, ऑपोजिट साईडला दाखवा नाज हॉटेल। हा,
हा, नाज हॉटेलच्या अपोजिट साईडला या ताई बसतात. प्लीज गाईज, तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे, तुम्ही इथे जर घाटकोपरमध्ये किंवा कमानीमध्ये राहत असल्या, फिनिक्स मॉलच्या जवळपास राहत असल्या तर या ताईकडून घ्या. खूप छान आहे. मी स्वतः यांच्याकडून खाल्लेलं आहे. आता मी खूप टेस्टी आहे आणि खूप छान बनवले आणि त्यातल्या त्यात ते घरगुती आहे. त्याच्यात कोणतंही केमिकल नाहीये, कोणतंही काहीच नाहीये. खूप छान त्यांनी आपल्या हाताने बनवले. सगळं तुम्ही आपल्या हातानेच बनवता, बाहेरचे प्रोडक्ट यूज नाही करत. सगळं आईस इडली हे पौष्टिक असते. त्यामुळे नक्की आवर्जून तुम्ही इकडे या, फिनिक्स मॉलच्या इकडे, नाज हॉटेलच्या अपोजिट. ताई, अजून तुम्ही काय हे किती वर्षापासून तुम्ही पहिलं का नाही केलं? पहिलं होतं माझं चायनीज भेलचं, पण मी प्रेग्नेंट असल्यामुळे 8व्या महिन्यात सोडून दिलं. अच्छा, म्हणजे पहिलं होतं त्यांचं पण ते सोडून टाकलं प्रेग्नेंट असल्यामुळे. मग तुम्ही नंतर हा ब्रेक घेऊन मुलांना म्हणजे हे करून नंतर केलं का? बरं. त्यांनी आता म्हणजे हे 3 महिने झालेत वाटते कारण, आणि अगोदर तुम्ही चायनीजचा करत होते. मग त्याच्यात तुम्हाला सक्सेस भेटली का? हो, चायनीज मध्ये. ते कुठे लावायचे? मी कमानीला लावायचे. अच्छा अच्छा, म्हणजे ते पण ते चायनीजच फक्त होतं. तर गाईज, तुम्ही काय बोलू शकता आमच्या प्रेक्षकांना? प्लीज प्रेक्षकांनो, तुम्ही मला प्रतिसाद द्या. मला माझी भरभराटी होऊ दे, हे तुमच्याशी विनंती आहे. आणि आशीर्वाद भेटू दे, हेच विनंती आहे. त्या गाईज, तुम्ही या, विनंती आहे तुम्हाला, इथे या. हे बघा, घरचं फूड हे खूप छान असतं. बाहेरचं जे असतं ते खाण्यासारखं नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही इथे या आणि व्यवस्थित ताईकडून घ्या. आणि खूप कमी मार्जिन मध्ये आहे ना? खूप कमी भावामध्ये. तुमचे हसबंड कुठे आहेत? मिस्टर बाहेर गेले. आणि तुमचा मुलगा? मुलाला बोलवा ना त्यांना. मुलाला हे बघा, हा मुलगा आहे. कोणत्या शाळेत जातो बाळा? हॉली क्रॉस मध्ये आहे तू? अच्छा, हॉली क्रॉस मध्ये जाते. कितवीला आहेस तू बाळा? 9th ला आहे. हा, तू मम्मीला मदत करतो सगळं करण्यामध्ये? तू सकाळी किती वाजता शाळा आहे तुझी? माझी शाळा 6:30 असते. अच्छा, सकाळची शाळा आहे. आणि येतो किती वाजता? येतो मी 1-2 वाजता येतो. अच्छा, ठीक आहे. मम्मी सोबत इथंच असतो तू? अच्छा. तर गाईज बघा, हा किती व्यवस्थित मेहनती मुलगा आहे. शाळा पण करतो, मम्मीला मदत पण करतो आणि इकडे येतोय. तर आता हे बघा, ग्राहक आलेले आहेत, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की कसं आहे प्रोडक्ट आणि कसं नाहीये. बघा, तर गाईज सांगा, त्यांचं घ्या. दादा बोला. अच्छा है, नाश्ता अच्छा है. तो आप हमेशा इधर आते हो? हमेशा आता हूँ मैं, नाश्ता करता हूँ. अच्छा है. तो इधर से आते हो तो तुमको कुछ अच्छा मतलब टेस्टी लगता है? टेस्टी, हाँ टेस्टी लगता है. और वाजिब दाम भी है, एकदम सही दाम भी सही है. रेट में है और अच्छा भी लगता है. हाँ, आप कहाँ से हो? मैं तो यूपी से हूँ, रहता हूँ इधर नारायण नगर. अच्छा, नारायण नगर. आप ऑटो वाले हो? हाँ, मैं ऑटो वाला. हा, देखो गाईज, हे बघा, हे इथे आले, जेवण करतायत, नाश्ता करतायत. खूप छान आहे यांचा नाश्ता. बघा, दुसरे पण ग्राहक आलेले आहेत, ते पण घेत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही यांना सपोर्ट करा, ताईंना, आणि घ्या. बघा, ठीक आहे गाईज, आपण आता यांचं ऐकून घेतलेलं आहे. त्यासाठी त्यांना आपण धन्यवाद बोलू. आणि त्यांनी आपला किमती वेळ आपल्यासाठी दिलेला आहे. त्यासाठी आता ताईंना त्यांचा बिझनेस करू द्यावे आणि आपण आपल्या कामाला जावे. तर चला गाईज, बाय. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि ताईचं एकदा बोला. थँक्यू.